नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 4. यामध्ये आपण चालू घडामोडी प्लस मराठी व्याकरण घेणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न बघा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळालेला आहे? तर 3 ऑक्टोबर 2024. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे खालील समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधायचा आहे. खालील समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधायचा आहे. तर इथं सहार पण याचं सहार रक्षण ही आपल्याला ही चुकीची जोडी असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगाला डॅश असे म्हटले जाते. तर त्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हटले जाते. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगाला भावे प्रयोग असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे खालील पर्यायातील उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेला पर्यायी शब्द आपल्याला उत्तर कोणता आहे ते शोधायचं आहे. तर आगतुकचं आमंत्रण हे आपल्याला या पर्यायातील योग्य असलं विरुद्धार्थी शब्द असलेलं सांगता येतील. बाकीचे हे आपल्याला समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, पण आगतुक आणि आमंत्रण हे आपल्याला विरुद्ध शब्दाच्या जोड्या असलेल्या सांगता येतील. यानंतर आहे लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला. अधोरेखित शब्दाचं लिंग ओळखायचं आहे. तर अधोरेखित शब्द कोणता आहे? तर लाकूड या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नपुसक लिंगी. लाकूड हे नपुसक लिंगी या प्रकारामध्ये मोडताना आपल्याला दिसून येतं. हे नपुसक लिंगी या प्रकारामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अग्नी हे आपल्याला अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अग्नी हे आपल्याला याचा समानार्थी शब्द सांगता येईल. जे टाळले जाऊ शकत नाही त्या शब्दासाठी कोणता शब्द वापरला जातो? तर अपरिहार्य. जे आपण टाळू शकत नाही त्या गोष्टीला आपण अपरिहार्य असं आपण म्हणत असतो. नाताळाचे मानी हानू काठी असे संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात? नाताळाचे माती हानू काठी असे संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात? तर दर्जन व्यक्तींना उद्देशून संत तुकाराम म्हणतात की नाताळाच्या माती हानू काठी अशा दर्जन व्यक्तीच्या संदर्भामध्ये किंवा यांना उद्देशून संत तुकारामांनी हे उद्गार काढलेले आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर अंदाज येणे. म्हणजे की नाडी सापडणे म्हणजेच अंदाज येणे हे आपल्याला या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगता येईल. तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये कर्म आपल्याला दिसून येत नाही. या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही. यानंतर आहे पातस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पातस्थ या समानार्थी शब्द कोणता आहे? तर वाटसरू. पातस्थ या समानार्थी शब्द कोणता आहे या शब्दाचा? तर वाटसरू आपल्याला हा
या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण. जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी शब्दसमूहाकरिता योग्य शब्द कोणता आहे? तर जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दसमूहाकरिता योग्य शब्द कोणता आहे? तर पांजरपोळ. पर जनावरांना फुकट पोसण्याचं ठिकाण म्हणजेच काय? तर पांजरपोळ असं त्या ठिकाणाला म्हटल्या जातं. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? खालीलपैकी कोणता शब्द विघटन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? तर संघटन. हे संघटन या शब्दाचा अर्थ आपल्याला विघटन असा असलेला दिसून येतो. संघटनाला आपण विरुद्धार्थी विघटन असं म्हणतो. अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर घोडा. अश्व शब्दाचा पण समानार्थी शब्द कोणता आहे? तर घोडा हा या ठिकाणी असलेला सांगता येईल. त्यानंतर आहे किंवा, किंवा, अथवा, वा, की हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत? तर किंवा, अथवा, वा, किंवा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत? तर हे विकल्प बोधक उभयानी अव्यय असलेले आपल्याला सांगता येईल. किंवा, अथवा, वा, की हे आपल्याला सर्व विकल्प बोधात्मक उभयानी अव्यय असलेले सांगता येतील. यानंतर आहे श्याम पेरू खातो. श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर सकर्मक कर्तरी प्रयोग आपल्याला या वाक्यामध्ये असलेला सांगता येईल. श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पोलिसाने चोरास पकडले. पोलिसाने चोरास पकडले या वाक्यातील चोरास शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. चोरास या शब्दास आपल्याला विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी द्वितीय विभक्ती या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसून येते. चोर या शब्दात स हा प्रत्यय लागल्यामुळे इथं द्वितीय विभक्तीचा हा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी लागलेला सांगता येईल. त्यानंतर आहे अनुभव नसलेला. अनुभव नसलेला म्हणजेच डॅजॅस हा होतं अननुभवी. अननुभवी अनुभव नसलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर अनअनुभवी असं आपण त्या व्यक्तीला म्हणतो. खेलो इंडिया विंटर गेम. खेलो इंडिया इंटर गेम 2026 मध्ये पदक तक्त्यात प्रथम स्थान कोणी प्राप्त केलेलं आहे? तर खेलो इंडिया विंटर गेम 2026 मध्ये सगळ्यात जास्त भारतीय सेना यांनी सगळ्यात जास्त पदक आपल्याला जिंकलेली दिसून येतात. भारतीय सेनेने खेलो इंडिया विंटर गेम स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदके मिळवलेली आहेत. भारतीय सेना यांनी हे पदक मिळवलेले आहे. भारतातील पहिले जातमुक्त गाव म्हणून घोषित केलेले सौंदाळा हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतातील पहिले जातमुक्त गाव म्हणून घोषित केलेले सौंदाळा हे गाव महाराष्ट्र या राज्यामध्ये असलेले आपल्याला सांगता येईल. सौंदाळा हे महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. त्या ठिकाणी आहे CBDC आधारित अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे? तर CBDC आधारित अन्न अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे? तर PMGCKY या आपल्या योजनेअंतर्गत आपल्याला PMG आणि KAY या योजनेअंतर्गत आपल्याला CBDC हे अन्न अनुदान योजना चालू करण्यात आलेली आहे. यानंतर आहे एथनो फार्माकोलॉजिस्ट पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर एथनो फार्मालॉजिस्ट पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर आचार्य बालकृष्णन यांना एथनो फार्माकोलॉजिस्ट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आचार्य बालकृष्णन यांना हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
तर बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर वन्स बॅटल आफ्टर अनदर. वन्स बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून यांना देण्यात आलेला आहे. यानंतर आहे फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे, तर शेगाव, महाराष्ट्रातील शेगाव या ठिकाणी फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन शेगाव, महाराष्ट्र या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आहे डिजिलॉकरच्या नियमांक चौकटीच्या पुनरावलोकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर अजय साहनी हे आहेत. डिजिलॉकरच्या नियामक चौकटीच्या पुनरावलोकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष हे अजय साहनी हे असलेले आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे जैवतंत्रज्ञान विभागाच्या 40व्या स्थापना दिनी जैवतंत्रज्ञान विभागाच्या 40व्या स्थापना दिनी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणता AI आधारित जैवतंत्रज्ञान उत्पादन डेटा पोर्टल सुरू केलेला आहे, तर सुजीविका हा जैवतंत्रज्ञानावर आधारित डेटा पोर्टल केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी AI वर आधारित जैवतंत्रज्ञान डेटा पोर्टल सुरू केलेला आहे. तर सुजीविका हे पोर्टल या ठिकाणी चालू करण्यात आलेलं दिसून येतो. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये म्यूल बँक खात्याचा गैरवापर रोखण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केलेले आहे, तर तेलंगणा या राज्याच्या पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये म्यूल बँक खात्याच्या गैरप्रकार रोखण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन हे तेलंगणा या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेलं असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 ची थीम काय आहे, तर राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 ची थीम काय आहे, तर विज्ञानामध्ये महिला विकसित भारताला गती देणे. विज्ञानात महिलांना विकसित भारताला गती देणे हे आपल्याला राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 ब्रीद वाक्य किंवा थीम असलेली आपल्याला सांगता येईल. विज्ञानामध्ये महिला विकसित भारताला गती देतील हे आपल्याला यांचं थीम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे पहिले नेते कोण बनलेले आहेत, तर नरेंद्र मोदी यांना इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स या नेत्यांनी पूर्ण केलेले आपल्याला सांगता येत. नरेंद्र मोदी या नेत्याला केलेलं आहे. त्यानंतर आहे साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे, तर भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार 2026 हे भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो.